जेवढा माझा मजुरीवर खर्च झालाय तेवढेही पैसे त्याच्यातून येत नसतील तर माझी तक्रार शेतकरी म्हणून असणारच आहे. एक रिक्षा करावी लागते, त्यांना ते घ्यावं लागतं, तिथून शेतात नेऊन सोडावं लागतं. कीर्तनकार प्रबोधनकार म्हणून घेणारे लोक सुद्धा हा कीर्तनात सुद्धा हा विषय येतो की मजूर गाडीवर येतो. याच्यामध्ये मजुरांचे चोचले पण वाढलेत. तो प्रश्न आहे, तो मान्यच करावा लागेल, त्याच्यासाठी कामही करावं लागेल. दुसरा प्रश्न असतो की मजुरांचं खूप चाललंय बरं. त्या रेशनिंग मधनं जे काही अन्नधान्य मिळतं त्याच्यामुळे त्यांना काम करायचं नाहीये. कष्ट कुणाला हवी आहेत? शेत मजुरांची नेमकी परिस्थिती या आघाड्यांवरती काय आहे? गावोगावी तरुणांच्या फौजा बसलेल्या आहेत आणि त्यांना काम करायचं नाही. शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांनी जास्त प्रगती केलेली आहे मागच्या 20-25 वर्षात. हे टोक नाही तर ते टोक असं गाठूनच बोलायची सवय की सगळ्या समस्येला कारण मजुरी आहे. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. कृषी हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकामध्ये जर का उपघटक बघितले आपण तर शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, शेतकरी महिला आहेत. आता एवढा महत्त्वाचा घटक जर का कृषी व्यवस्था हा जर का अर्थव्यवस्थेचा असेल तरीही या घटकांची परिस्थिती नेमकी काय आहे, कशी आहे, यांचं जीवनमान कसं आहे, त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत, याकडे सातत्यानं आपल्याकडे जी चर्चा व्हायला हवी, ते प्रश्न ऐरणीवर यायला हवेत, तसं होत नाही. आणि मग या जी काही घटक आहेत, उपघटक आहेत, ज्याला शेतकरी म्हणू, शेतमजूर म्हणू, तर हे खूप मजेत आहेत, सुखात त्यांचं चाललेलं आहे असं सातत्यानं बोललं जातं. आता त्याच्यासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत असं सुद्धा सांगितलं जातं. तर याच पार्श्वभूमीवरती खरं तर ग्रामीण भागातील शेतमजूर असतील, शेतकरी महिला असतील, त्यांची परिस्थिती नेमकी काय आहे आणि अलीकडे जे काही मनरेगा या कायद्याचं नाव बदलावरून जो गोंधळ निर्माण झालेला होता त्याबद्दल नेमकं वस्तुस्थिती काय आहे, त्याची ग्राउंड रियालिटी काय आहे, या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत MKCLच्या शाश्वत शेती विकास मिशनचे प्रमुख सल्लागार डॉक्टर सतीश करंडे सर. सर नमस्कार. नवीन भागात शेतमजुरांबद्दल चर्चा आपल्याला करायची आहे. शेतमजूर म्हटलं की पहिल्यांदा पुरुष लक्षात येतो. चित्र जे काही रेखाटलं जातं ते पुरुषाचं रेखाटलं जातं. तर शेतमजूर खूप चांगल्या परिस्थितीत आहे, सुखात आहेत, मजेत आहेत. त्यांची रोजंदारी जी आहे ती शेतकऱ्यांना भरमसाठ स्वरूपात त्यांना द्यावी लागते आणि एकूणच त्यांचं मस्त चाललेलं आहे असं काहीतरी बोललं जातं सातत्यानं. कारण की मजूर टंचाई हा एक महत्त्वाचा अडथळा शेतकऱ्यांच्या समोर असतो किंवा तो एक समस्या म्हणूनच ती पुढे येते. तर खरंच शेतमजूर जे आहेत, मग त्या महिला असू द्यात, पुरुष असू द्यात, ते सुखात आहेत का? त्यांचं सगळ्याच पातळीवरती लय चांगलं चाललेलं आहे का? आपण ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांशी चर्चा करताना किंवा एकंदरीतच ग्रामीण समूहाशी चर्चा करताना मजूर टंचाई हा मुद्दा फार प्रकर्षाने चर्चेत येतो आणि मजूर टंचाईच्या अनुषंगाने फार टोकाची मतं शेतकरी सुद्धा मांडत असतात आणि त्याच्यामध्ये मजुरांमुळे शेती परवडना अशा अनुमानापर्यंत ती चर्चा येते. परंतु मजूर टंचाई आहे, मजुरी वाढलेली आहे, हे जरी खरं असेल तर हा प्रश्न कसा आहे याच्या तपशिलामध्ये आपल्याला जावं लागेल. म्हणजे तपशिलामध्ये सत्य असतं म्हणतात ना, तसं त्या सत्याचा शोध घ्यायचा असेल तर हा प्रश्नाला किती पैलू आहेत हे आपल्या लक्षात येऊ शकतं. पहिला पैलू असा की मजूर टंचाई का असावी आणि त्याचा परस्पर संबंध कोणत्या कोणत्या घटकांशी आहे हा आपण पहिल्यांदा तपासायला पाहिजे. आणि तो तपासण्यासाठी अगदी साधं आपण सर्वेक्षण गाव पातळीवर केलं, सर्वेक्षण म्हणा किंवा थोडं निरीक्षण असं घेतली तर आपल्याला एक पहिलं लक्षात येईल की हरित क्रांतीनं उत्पादन वाढ घडत असताना, शेतीमध्ये क्रांती होत असताना त्याच्या अगोदरपासून खेड्यातून लोक गाव सोडायची प्रक्रिया सुरू झाली होती. का तर उदरनिर्वाह शक्य नाही, त्यामुळं पुणे मुंबईमध्ये जाणं आणि तिथं रोजगार शोधणं ही प्रक्रिया अगोदर सुरू झाली. त्याच्यानंतर हरित क्रांतीच्या वेळेस मजूर वर्ग होता, जरी ती प्रक्रिया सुरू होती तरी मजूर वर्ग उपलब्ध होता आणि त्यामुळे शेतीमध्ये मजूर टंचाई हा विषय नव्हता. उलट पक्ष असं होतं की मजुरांना काम मागावं लागायचं, मोठ्या शेतकऱ्यांकडे विनवण्या केल्यासारख्या करून काम मागावं लागायचं त्यांना. आणि त्यावेळेस रोजगार हमी योजना पुढे आली. बरोबर. आणि ही गाव सोडण्याची प्रक्रिया समांतर सुरूच होती. सुरुवातीला केवळ जगण्यासाठी गाव सोडणं होतं,
पुढं थोडं बऱ्यापैकी असंघटित क्षेत्रात का असेना पण काही नोकऱ्या कंपन्यामध्ये काही मोठ्या उद्योगांच्या ठिकाणी क्लास 3 क्लास 4 अशा नोकऱ्या मिळवणं, ह्याच्यासाठी मजूर आणि गाव सोडणं ही प्रक्रिया सुरूच होती. पुढे मात्र मजूर टंचाई प्रकर्षाने आपल्याला कधी जाणवती हे आपण लक्षात घेतलं ना, तर पीक पद्धतीतील बदल आणि मजूर टंचाई याचा खूप जवळचा परस्पर संबंध आहे. बरोबर. पीक पद्धती बदलत गेली आणि मग मजूर टंचाई वाढत गेली. यांत्रिकीकरण असेल किंवा तंत्रज्ञान असेल शेती क्षेत्रातलं, त्याचाही काही फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला असं नाहीये. म्हणजे आजही जर का बघितलं तर शेतीत सगळ्यात मोठं यांत्रिकीकरण कुठलं तर ट्रॅक्टर असं समजलं जातं. हो. आणि ट्रॅक्टरवरती जी कामं केली जातात त्याला काहीतरी मर्यादा आहेत, कारण की आपल्याकडे परत लहान शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मग क्षेत्र जे आहे ते कमी याच्यात आहेत, म्हणजे जमिनीची धारण क्षमता जी आहे ती कमी आहे. मग हे सगळं असताना सुद्धा यंत्र किंवा तंत्रज्ञानामुळं ही मजूर टंचाई निर्माण झाली आहे किंवा मजुरांच्या हाताला काम मिळत नाहीये असं तर म्हणता येणार नाही ना सर? नाही, मी जे म्हणालो ना सुरुवातीला की आपल्याला याचा सगळा तपशील समजून घ्यावा लागेल. माझं मत काय की पीक पद्धतीतील बदल म्हणजे तुम्ही कुठलंही खेडेगाव घ्या की जो पूर्वीचा शेतमजूर होता तो काही भूमिहीन शेतमजूर नव्हता. तोही वर्ग होता, पण शेती असणाराही मजुरी करणारा हंगामी शेतकरी, बरोबर. पावसावर शेती करणं आणि इतर वेळी मजुरी करणं अशा पद्धतीचा शेतकरी वर्गही मोठा होता. तो शेतकरी वर्ग परत आता पूर्ण वेळ शेतकरी झाला आणि त्याला कारण तंत्रज्ञान ठरलं. म्हणजे कसं की पूर्वी मी ज्वारी बाजरी पेरायचो, पावसाच्या भरोश्यावरती सोडायची आणि परत गावातले जो बागायती शेतकरी होता, वीर बागायत असेल किंवा काही त्याच्याकडे मोठी शेती असेल, त्यामुळे थोडं पारंपरिक बागायती असेल, त्याच्याकडे मी कामाला जायचो तो मजूर वर्ग. आता काय झालं की शेततळ्यासारखी योजना असेल, जलसंधारणाची कामं झाल्यामुळं एकंदरीत भूजल स्तर वाढल्यामुळे बोरवेल खणणं आणि त्याच्यावर आधारित शेती करणं, त्यामुळे तो जो पूर्वीचा शेती असणारा शेतमजूर होता तो आता 2-2.5 एकर त्याच्या शेतावरही पिकं घ्यायला लागला. बरोबर. हा एक भाग झाला आणि त्यामुळे त्याला त्याच्या शेतातच काम उपलब्ध असल्यामुळे त्याचा मजुरी झाली नाही. हे खरं कौतुकास्पद आहे, त्याची आपल्याला तक्रार नाही केली पाहिजे, का तर तो एक टप्प्याने वर गेला, त्यामुळे त्याची तक्रारच नसायला पाहिजे की तो आता शेती करतो. हा एक भाग झाला. दुसऱ्या बाजूला काय झालं की हे सगळं घडत असताना, पीक पद्धतीत बदल होत असताना मला 4 महिनेच बागायती शेती करता येते. माझ्याकडे एवढंच पाणी उपलब्ध आहे. माझ्याकडे पाणी फार उपलब्ध नाही. माझ्याकडे 8 माही 12 माही असेल तर मी ऊस घेतला असता, केळी घेतली असती किंवा फळपिकं घेतली असती. पण मला पावसाळ्याच्या ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारीपर्यंत 4 महिने शेती करता येते किंवा वर्षातले कुठलेही 4 महिने शेती करता येतात. तर मग मी कुठलं पीक घेतोय, तर मी भाजीपाला पिकं घेतो. म्हणजे तो पीक पद्धती, म्हणजे आपण एक लक्षात घ्या की एखादं गाव समजा, एखाद्या गावामध्ये 10 हेक्टर टोमॅटोचं क्षेत्र वाढणं, 10 हेक्टर म्हणजे खूप छोटे आकडा आहे, पण किती मजुराची मागणी वाढती पहा त्या अनुषंगाने. म्हणजे 1 एकर टोमॅटोला त्याच्या लावणीपासून शेवटच्या काढणीपर्यंत साधारण 150 ते 200 मजूर लागतात पूर्ण 1 एकरात, पूर्ण लाईफ सायकल मध्ये. म्हणजे 10 हेक्टर मध्ये केवढे मोठे म्हणजे 2,500 मजुरांची मागणी, त्याच्यात सरासरी 2,500 मजूर दिवस लागणार आहेत तुम्हाला केवळ 10 हेक्टर. तसंच कांद्याच्या बाबतीत आहे, म्हणजे थोडाफार फरक पडेल, पण या सगळ्यांना मजुरांची मागणी जास्त असते ह्या सर्व पिकांची. त्यामुळे 10 हेक्टर क्षेत्र वाढणं एखाद्या गावामध्ये म्हणजे मजुरांची मागणी वाढणं आहे. ही खरंच चांगली बातमी म्हणून आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे की मजुरांना काम मिळते, त्यांना त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल, त्यांना अनेक प्रकारची कामं उपलब्ध होतील असं हे आहे. पण ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करता, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ती तक्रार का ठरते, का तर माझं 10 हेक्टर टोमॅटो वाढलं, उत्पादन वाढ होईल, विक्रमी उत्पादन येईल आणि माझे भाव जर पडले तर मला तो मजूर जेवढा माझा मजुरीवर खर्च झालाय तेवढेही पैसे त्याच्यातून येत नसतील तर माझी तक्रार शेतकरी म्हणून असणारच आहे, ते काही गैर नाही.
म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की याला कसे पैलू वेगवेगळे आहेत पहा. बरोबर. की पीक पद्धतीतील बदल मजुरांच्या अनुषंगाने इष्ट बदल होतोय, त्यांचं बार्गेनिंग पॉवर वाढती. पूर्वी जो मजूर दिनवाना होऊन मोठ्या शेतकऱ्यांच्या दारात उभा होता की आम्हाला काम द्या, अगदी तुम्ही जुन्या 70-75 वर्षाच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली तर आठवा चिपटा धान्यामध्ये मजुरी करणारे लोक आपल्याला हो. आहेत. ते अजूनही गावामध्ये आहेत की ते आठवणी सांगतात की आम्ही जायचो मोठ्या शेतकऱ्याकडे काम उपलब्ध होईल म्हणून, आणि ते म्हणायचे आज काम उपलब्ध नाही, आणि मग घरी अगदी चूल पेटायची म्हणजे प्रश्न असायचा. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत शेतीमध्ये क्रांती झाली, पीक पद्धतीत बदल झाले, फळं बागा असतील, भाजीपाला असेल, हे सगळे मजुरांची जास्त मजूर म्हणजे मजूर जास्त लागणारी ही पिकं आहेत. ह्या पिकांचं म्हणजे आपण एखाद्या शेतकऱ्यांना प्रश्न केला ना साधा की तुला हमी असेल की एकरी टोमॅटोतून कुठल्याही परिस्थितीत 40,000 नफा राहील, असं तुम्ही त्यांना शेतकऱ्यांशी बोलून बघा की तुला हमी मिळाली की एकरी 40,000 नफा राहील, तर त्याला त्या एकरावर 10,000 मजुरीवर घालवलेला त्याचं तक्रार नाही राहणार, हा. त्याची ती तक्रार नाही राहणार. हे अशा या भूमिकेतून शेतकऱ्यांचं मजुरांच्या टंचाईविषयीचं बोलणं आहे. म्हणजे आपण एक विचार करूया की 10 हेक्टर फळबागा किंवा भाजीपाला शेती वाढवणं जर शेकड्यामध्ये मजूर दिवस वाढवत असेल तर सरकारने याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीनं असं बघायला पाहिजे की कितीतरी मजुरांची इथं मागणी तयार होऊ शकते, आपण त्याच्यात गुंतवणूक करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचाही भार थोडा कमी होईल आणि मजुरांनाही आता मिळते त्याच्यापेक्षा चांगली मजुरी मिळू शकेल. नाहीतर एवढे रोजगार तुम्हाला पुण्यात उपलब्ध करायचे असतील तर किती प्रश्न तयार होतील. बरोबर आहे. म्हणजे एवढे रोजगार तुम्हाला 2,000 रोजगार पुण्यात तयार करायचे आहेत तर त्यांचे राहण्याचे, पाण्याचे, वाहतुकीचे कितीतरी प्रश्नाला जन्म घालतो. तेच ग्रामीणमध्ये होत असेल तर त्याला एक वेगळा, पण आपल्याकडं कसं आहे की हे टोक नाही तर ते टोक असं गाठूनच बोलायची सवय की सगळ्या समस्येला कारण मजुरी आहे असं म्हणून आपण चर्चा वेगळ्या पैलूकडे न्यायला पाहिजे, तिकडं आपण नेत नाही, ती न्यायला पाहिजे. पण आता याच्यामध्ये सर, आता ठीक आहे मजुरी वाढली, आता काही शेतकरी असं पण सांगतात की आमच्या गावात येऊन बघा, लोक तुम्हाला तरुण पोरं बेरोजगारपणे बसलेले दिसतील. दुसरीकडे लोकांना आता त्या रेशनिंगमधनं जे काही अन्नधान्य मिळतं त्याच्यामुळे त्यांना काम करायचं नाही आहे, कारण की आयतं खायला मिळतंय, असं एक परसेप्शन शेतकऱ्यांमध्ये आहे. दुसरी तिसरी एक गोष्ट बघितली तर आता मजुरांचे चोचले पण वाढलेत. म्हणजे पूर्वी एखादा शेतमजूर शेतकऱ्याकडे जायचं, तुम्ही जसं म्हणता तसं, आणि मग तो शेतकऱ्याला काम मागायचा. आता जर का बघितलं कापूस वेचणीचा हंगाम असेल तर कापूस वेचणीच्या हंगामात कापूस वेचण्यासाठी जर का जे शेतमजूर लागतात, महिला असेल किंवा पुरुष असतील, तर त्यांना एक रिक्षा करावी लागते, त्यांना ते घ्यावं लागतं, तिथून शेतात नेऊन सोडावं लागतं. तर असा खर्च सुद्धा वाढला असं शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे. तर हे अशी परिस्थिती निर्माण होण्यामागे कुठेतरी शारीरिक कष्टच नकोयत अशी एक भावना बळावली, असं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांशी बोलतायत किंवा शेतमजुरांशी बोलतायत असं जाणवतंय का? नाही, शेतकऱ्यांशी बोलताना मजुरांचे लाड आहेत आणि सरकारी काही योजनांमुळे त्यांचे लाड सुरू आहेत अशा एक सूर राहतो. पण मी परत परत असंच म्हणेन की आपल्याला सगळा तपशील समजून घ्यावा लागेल की मजुरांचे चोचले किंवा लाड, आता एक रेशनिंगचा तुम्ही उल्लेख केला, आपण एखाद्या कुटुंबाचा अभ्यास केला ना की त्यांना रेशन मोफत मिळत असेल मजुराच्या, तर त्याची जे एकूण पैशामध्ये किंमत होती ना, त्यांना जे मोफत मिळतं ते 1,000च्या पलीकडे अजिबात जात नाही. 1,000 रुपयाच्या त्यांना जे काही 25 किलो धान्य मोफत मिळेल, 30 रुपये त्याची बाजारातली किंमत असेल तर ते 750 वगैरे त्याची किंमत होईल. आणि मग 1,000 रुपयेमध्ये जर ते लाडावले आपण जर म्हणणार असू तर आपण त्याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे एकीकडे 40,000 पगाराच्या प्राध्यापकाला 2.5 लाखापर्यंत गेले त्याला आपण लाड म्हणत नसू, म्हणजे इतक्या पगारी वाढत असतात. आणि मजुरांचं तर मला काय म्हणायचं आहे की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो आहे आणि त्या वेदनेतून शेतकऱ्यांना मजूर हे
त्यांना दिसणारा रोजचा अडचण आहे, रोजचं कारण आहे, त्यामुळे ते त्यांची ती भावना जी आहे ना ती अगदी योग्य आहे. त्याच्याबद्दल मला काही दुमत नाही. ती मजूर टंचाई आहे, त्यांना वाहनाने आणावं लागतं. पूर्वी 2-2.5 किलोमीटर रस्ता तुडवत ते शेतामध्ये येत होते. आता महिला येत नाहीत, त्यांना चांगल्या पाण्याची सोय करावी लागते. असं बरंच. आणि आपले कीर्तनकार प्रबोधनकार म्हणून घेणारे लोक सुद्धा हा कीर्तनात सुद्धा हा विषय येतो की मजूर गाडीवर येतो याच्यामध्ये. मला ना ह्या घटकाकडे तुम्ही अगदी चर्चेची सुरुवात करताना असं म्हणले की हा शेती व्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे. हे महत्वाचा घटक आहे असं मानून आपण सहानुभूतीपूर्वक त्या घटकाचा विचार केला ना तर आपल्याला दोघांनी मिळून म्हणजे मजूर आणि शेतकऱ्यांनी मिळून काहीतरी सरकारकडे मागणी पत्र करायला पाहिजे असा एक मार्ग निघेल पा. आपण काय करतोय की ते मजुरांना हे करतोय, मजुरांना म्हणजे माझे 40,000ची मला हमी मिळत नाही, त्यामुळे मी केलेला 10,000 मजुरीवरचा खर्च मला फार मोठा वाटतोय. खरं दुखणं काय की मला हमी नाही मिळत ती, म्हणजे पैसे माझे होत नाहीत, हे खरं दुःख नाही. ते जर होत असते तर मला तशी तक्रार असली नसती. हे हे असा तो पेच आहे. दुसऱ्या बाजूला कष्ट नको आहेत हा अजून परत थोडा संदिग्ध मुद्दा आहे पहा. कष्ट कुणाला हवे आहेत? सगळ्यांनाच कष्ट कमी व्हावा असं सगळ्यांचीच माणसाची संशोधन करण्याची जी प्रेरणा आहे, चाकाच्या शोधापासून तुमच्या मोबाईल आणि आता काही बुलेट ट्रेन इथपर्यंत जो आपण पोचलो, ह्या सगळ्याची आंतरिक प्रेरणा ही माणसाचं कष्ट कमी व्हावं आणि जीवन सुलभ आणि सुसह्य आणि आनंदी व्हावं. आणि ही प्रेरणा सगळ्याचीच आंतरिक प्रेरणा असणारच आहे. ती त्याच्याबद्दल आपण तक्रार कशी करणार हा मला नेहमी भेडसावणारा मुद्दा आहे. की ते काम ते करतायतच ना. तुमचं बोरं तोडायचे, डाळिंब तोडायचं आहे, हे काम तुम्हाला हाताने करायचं ते करणारच. खड्डे घ्यायचं काम शेतकऱ्यांनाही माणसाकडून करायचं नाही आणि मजूरही ते करायला तयार होणार नाहीत, धजावणार नाहीत. का तर तुमच्याकडे एक पर्याय आहे, तुम्ही JCB द्वारे तो खड्डा काही मिनिटात करू शकता. ते काम परत मजूर कशाला करेल ना. आणि शेतकऱ्यांची तर तशी कशाला अपेक्षा असेल. जी काम मजूर छाटणी करायचं आहे तुम्हाला बागांची, ते मजूरच करणार आहे काम, ते करणार. हा एक मुद्दा. दुसरा तुम्ही एक मुद्दा उल्लेख केला की गावोगावी तरुणांच्या फौजा बसलेल्या आहेत आणि त्यांना काम करायचं नाही. हे सुद्धा भीषण वास्तव आहे. याच्याबद्दलही काही सुद्धा याच्याबद्दल दुमत नाही की तरुण वर्ग जो आहे की साधारण 95-96 नंतर जन्मलेला आणि 2006 ह्या 10-12 वर्षात ज्यांचे जन्म झालेत त्या मुलांच्या पुढे त्या तरुणांपुढे एक वेगळाच पेच आहे. काय केले की आपल्याकडे पूर्वीपासूनच श्रमाला प्रतिष्ठाच आपण दिलेली नाही. श्रम करणं म्हणजे तुम्ही कमी महत्वाचं काम मानलेलं आहे आणि त्याचा मोठं श्रमाला प्रतिष्ठा न देण्यामागचं मोठं कारण आपली शिक्षण व्यवस्था आहे. ही सगळी मुलं 12वी पास झालेली वगैरे आहेत, काही जण BA वगैरे झालेली आहेत आणि त्यांना हवं ते काम उपलब्ध नाही. बरोबर. आणि मजुरी करायची नाही असा तो पेच आहे. पण हे सुद्धा चित्र काही भागात आता बदलताना दिसतंय की काही जे द्राक्ष डाळिंब बागाचं जे कॉन्ट्रॅक्ट कामं जे होतात ना मजुरांच्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तरुण मुलं सुद्धा आता आहेत, दिसतात बरेच आपल्याला द्राक्ष बागांमध्ये जे काम करतात ते. फक्त आता आपल्याला काय करावं लागेल की ह्याच्यामध्ये पहा ना, म्हणजे मजुरी वाढली आपण असं म्हणतो. म्हणजे आपण पकडू की एका पुरुष मजुराला दिवसाला 700 रुपये मजुरी मिळते असं आपण गृहीत धरू. त्याला 25 दिवस काम मिळाले तर साधारण ते 12,000च्या पुढे त्याची 12,000च्या पुढे त्याला महिना त्याची इन्कम होतोय. परंतु तुम्ही खेडेगावातल्या तरुण मुलांपुढे पर्याय ठेवला ना, पतसंस्थेमध्ये तिथल्या ज्या स्थानिक पतसंस्थेमध्ये क्लार्क होशील का असं छाटणीचं कौशल्य आधारित काम, खरं ते कौशल्य आधारित काम आहे, ते करून महिन्याला 12-15 हजार मिळवशील तर तो क्लर्कचं पर्याय निवडेल. हे आपल्या मानसिकतेतला फरक आहे आणि हे बदलेल असं वाटतंय आणि ते बदलण्यासाठीची धोरणं आणि चर्चा आपण करायला पाहिजे. बरोबर. ते बदलण्यासाठीची धोरणं, ते बदलण्यासाठीची चर्चा आणि हे
ह्याला प्रतिष्ठा, ह्याच्यातला जो डिग्निटी डिफिसिट आहे की ते काम करणं कमी प्रतिष्ठेचं वाटतं. म्हणजे अतिशय स्किलचं काम आहे पहा. डाळिंबाची छाटणी करणं किंवा हाय डेन्सिटी आंब्या बागेची छाटणी करणं अतिशय स्किलचं काम आहे. बरोबर. आणि ते काम आपण प्रतिष्ठेचं मानत नाही, हे आपले समाज म्हणून आपली मोठी चूक आहे असं मला वाटतं. आणि तसे एक समाजाची म्हणजे तुम्ही परदेशामध्ये गेला ना तर हे प्रतिष्ठा अशा पद्धतीनं आपल्याकडे डेव्हिएट होत नाही. म्हणजे आपल्याकडे काय माहिती प्रतिष्ठेची व्याख्या, ह्याचा गाडीचा दरवाजा उघडायला शिपाई आला म्हणजे हा मोठा अधिकारी असेल. बरोबर. सरंजाई अवशेष आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. ह्याच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास द्यायला माणूस आहे म्हणजे हा प्रतिष्ठित काम करतोय हा. असं आपली एक एकंदरीतच समाजाची तशी रचना असल्यामुळं त्यामुळं मजुरी ह्या शब्दामध्येच प्रतिष्ठा नसणं असं हे केलेलं आहे. पण शेती व्यवस्थेचा तो अतिशय महत्वाचा घटक आहे आणि त्या घटकांचा विकास, शेती विकास आणि शेतकऱ्याचा विकास असा तो रथ चालायला पाहिजे तिघांचा. बरोबर. आता आंतरविरोध कसं झालंय की शेतीचा विकास म्हणलं की वेगळी संकल्पना आहे, मजुरांचं बरं चाललंय म्हणलं की शेतकऱ्यांचं वाईटच चालल्याशिवाय मजुरांचं बरं चाललं नाही असं नाही बरं का. ते मजुरांचं चांगलं चाललंय, शेतकऱ्यांचंही चांगलं चालायला पाहिजे. का माझी म्हणजे मला जर माझं उत्पन्न एवढं मिळणार आहे ही जर मला हमी असेल, खात्री असेल, तर मला मजुरांच्या विषयी तक्रारच नाही राहणार. ठीक आहे, आपण जसं म्हणतोय की शेतकरी आणि शेतमजूर हे काही एकमेकाचे विरोधक नाहीयेत किंवा ते परस्पर विरोध असं तयार करून उभं करून काही गोष्टी मार्ग निघणार नाहीयेत, ते एकमेकांना पूरक आहेत. आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा सुद्धा आहे की शेतमजुरांना जो काही मजुरीचा दर मिळतो त्याच्यातनं त्यांची, जसं तुम्ही म्हणालात की 1000 रुपये असं पकडूयात किंवा 700 रुपये रोज धरूयात, तर ते महिन्याला काठी काढले तर त्याचं गणित बघितलं तर ती काही फार मोठी रक्कम आहे असं नाही. शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी नाहीये, दुसरीकडे शेतमजुरांची फक्त मजुरी तेवढी वाढलेली आहे आणि त्यांना मिळणारच आहे. म्हणजे तुमच्या शेतमालाचा दर हा आज जो आहे तो उद्या असेल याची शाश्वती नाही. त्याच्यामुळे पण तुम्हाला त्या शेतमजुराला जे काही दर द्यायचा आहे तो द्यावाच लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात सुद्धा तो प्रश्न आहे. पण आता दुसरीकडे जर का आपण बघितलं तर शेतमजुरांना जे काही पैसे मिळतात किंवा जे काही त्यांचं मजुरी असेल, मजुरीचे दर असतील, ते मिळूनही त्यांचं खूपच चांगलं चाललंय. असं काही आहे का की शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांनी जास्त प्रगती केलेली आहे मागच्या 20-25 वर्षात? असं काही दिसतंय का तुम्हाला? का तिथे मग आरोग्याचे प्रश्न, परत शिक्षणाचे प्रश्न, त्यांच्या रोजगाराची, आता ठीक आहे आपल्याकडे आपण म्हणतोय मजुरांची टंचाई आहे, पण हाताला काम किती दिवस मिळणार आहे? हो हो. म्हणजे आता उन्हाळ्यासारखा काळ आला तर काय हाताला काम, असं असे प्रश्न आहेतच. तर शेतमजुरांची नेमकी परिस्थिती या सगळ्या पातळ्यांवरती नेमकी ह्या आघाड्यांवरती काय आहे? शेतमजुरांची म्हणजे आता मला असं जे म्हणतो ना आपण की त्यांचं खूप बरं चाललेलं आहे, आता हेच मला थोडं बायस वाटतं की त्यांचं खूप चांगलं चाललंय. आपण का नाही कुठलंही म्हणजे शेतकरी, मीही शेतकरी कुटुंबातला आहे, जी आज आपण चर्चा करतो ही समस्या आमच्याही कुटुंबाला आहे, मजुरांची समस्या. तरी पण आपण एक थोडं असं बघायला पाहिजे पहा या मजूर या घटकाकडे, की पहिलं एक आपण मग मी जे वर्णन केलं ना तो एक वर्ग सोडा की जो पूर्वी शेतमजूर होता, कोरडवाहू शेती होती, तंत्रज्ञान आलं, पाणी उपलब्ध झालं, त्याला त्याच्या शेती पिकवता आली, त्याच्या माळरानावर आज बागा उभा आहेत, त्यामुळे तो कुठं मजुरीला जात नाही, हा एक वर्ग सोडा. दुसरा एक वर्ग आपल्याला असा आढळेल की 3 पिढ्यांपासून तो मजुरीच करतोय. त्याचं जर बरं चाललं असेल तर त्याच्यावर ही वेळ का आली असेल? तुम्ही कुठल्याही गावात जावा की तुम्हाला असे हमखास 10 तरी कुटुंब आढळतील, 10 म्हणजे खूपच कमी संख्या, पण याच्यापेक्षा खूप जास्त, की गेले 3 पिढ्यांपासून ते मजुरीच करतायत. बरोबर आहे. हा. दुसरी गोष्ट, मजुरांचं खूप चांगलं चाललेलं आहे. चांगल्याची व्याख्या मला जी सुचती त्याच्यातनं असं वाटतं की मजुरांना जोखीम एक नाही, त्यांना बिचाऱ्यांना काम केलं तर आपण जे काम केले त्या मालाचं पुढं काय 2 रुपयानं जाणार आहे का 40 रुपयानं, ह्याचं काही तणाव नाही, त्यामुळे त्यांना शांत झोप येत असेल, त्याच्याबद्दलचं काही हे नाही, त्यांना तो तणाव नाही. आणि तिसरी गोष्ट की त्यांच्या पुढे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळं उद्या मला काम मिळेल का असा तितकासा तो प्रश्न राहिला नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण हे पण बघायला पाहिजे
की असे किती दिवस असतात की माझ्या पुढे 4 पर्याय आहेत, मी ह्या शेतकऱ्याकडे जायचं, त्या शेतकऱ्या, असे 4, आणि मी निवडतोय की मला जो बेटर आहे तो, की हा 300 देतो म्हणलाय, हा 350 देतो म्हणलाय, आणि मग मी 350 वाले. असे किती दिवस असतात वर्षातले? आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये असा एक सर्वे केलता की सोयाबीन उत्पादकांचे असेच आम्ही ऑगस्ट सप्टेंबरच्या नंतर गेलो होतो. सगळ्यांची एकच तक्रार, अहो मजूरच मिळेनात. ते कीर्तनकाराचं नाव घेऊन सांगायचे की त्यांनी बरोबर तसं भविष्य व्यक्त केलं, मजूरच मिळेनात, मजूरच मिळेनात. आम्ही म्हणलं आता आपण आले, आम्ही 1-1.5 महिन्यानंतर परत येऊ. आम्ही येतो म्हणलं 1.5 महिन्यानंतर तुमच्या गावला. त्यावेळेस आपण मजुरांच्यालाच बोलवून मजुरांचे प्रश्न विचारू. आता तुमचा प्रश्न मान्य केला, मजूर मिळत नाही, सोयाबीन काढणीला आले, एवढं गुत्त कामाला एवढं मागतायत, तेवढं मागतायत, येतो म्हणतायत, येत नाही, ते सगळं ठीक आहे. आता आपण 1-1.5 महिन्यांनी परत येऊ. आणि मग 1.5 महिन्यानंतर आमचा तिथं प्रकल्प सुरू असल्यामुळे आम्ही परत गेलो. हो. आणि त्या गटचर्चेत 2 मजूर, तर तो म्हणला मला 8 दिवस झालं कामच उपलब्ध नाही. सोयाबीन होतं तोपर्यंतच काम उपलब्ध होतं. आता कधी काम होईल? तर आता परत हरभरा ज्वारी काढणी करताना, किंवा राजमा म्हणून पीक होतं त्या भागात आहे, त्याची काढणी करताना असेल म्हणलं. इतर गावात कसं आहे त्यांना विचारलं तर इतर गावात जातो म्हणलं आम्ही. आता काही मजूर आमचे इतर गावात जातात. तिथं का जातात? तर तिथं कांदा आहे, कांद्याची खुरपणी वगैरे, त्यामुळे आम्ही तिकडे जातो म्हणले. म्हणजे तुम्ही एक विचार करा की टंचाई, म्हणजे आपण एक विचार करू, एक असं आपण तपशीलच आपण समजून घ्यायचा, याचा तपशिलातल्या सत्यापर्यंत पोहोचायचं आहे. आपण एक असं समजून घेऊ की हायपोथेटिकली उदाहरण की जे आपल्याला आजूबाजूला दिसतंय, की एखादं गाव आहे की ते उडीद उत्पादकांचं गाव आहे, उडीद खूप होत होता, आणि त्या गावामध्ये अचानक 40 एकर टोमॅटो लावलेला आहे लोकांनी. तुमची उडीद खुरपणीच्या वेळेस त्या टोमॅटोची बांधणी येते. उडीद खुरपायला थोडा उशीर झाला तर चालतं, पण ते टोमॅटो बांधणीला शेतकऱ्यांना घाई असते की ती त्या स्टेजला करावी लागते. त्यामुळे तो साहजिक मजुरी वाढवणार. बरोबर. आणि त्याचे 40 अचानक 40 एकर तुमच्याकडं टोमॅटोचं क्षेत्र झाले, त्यामुळे त्याला मग सांगितलेल्या हिशोबाप्रमाणे त्याला 4,000 मजूर दिवस मजूर लागणार आहे, 4,000. आणि मग तुमची उडीद काढणीच्या वेळेस त्याचं टोमॅटो काढणीला येईल, परत तुम्हाला मजूर नाही मिळणार. त्यामुळे हा समग्र विचार करून हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये काय करावं लागेल की अर्थतज्ञ काय म्हणतात की ज्यावेळेस मजुरी वाढती कुठल्या ह्याची, कुठलाही कारखानदार त्याच्या तळातल्या कामगाराचा पगार वाढतो, त्यावेळेस ती कंपनी खूप चांगली चालली याचं ते लक्षण मानलं जातं. शेतीच्या बाबतीत ते मानता येत नाही का, तर शेतीच्या बाबतीमध्ये धोरणं शेतकऱ्यांच्या हातात नाहीत, माझ्या प्रोड्यूसचं काय करायचं ते. तुम्ही बघा ना की कुठलाही, म्हणजे पूर्वी बोनस देणाऱ्या कंपन्या, त्यांची खूप विक्री व्हायची, त्यामुळे ते बोनस द्यायच्या, म्हणजे त्याचं मालकाचं चांगलं चाललंय म्हणे. शेतीच्या बाबतीत तसं होत नाही. त्याची कारणं, मजूर वर्ग कमी होण्याचं कारण की हंगामी शेतकरी होता तो आता हंगामी मजूर होता तो पूर्ण वेळ शेतकरी झाला. ही आपल्यासाठी गौरवास्पद गोष्ट मानायला पाहिजे समाज म्हणून, की त्याचं बाबा दैन्य गेलं दूर, तो आता त्याच्या मालकीच्या शेतात त्याच्या झोपडीतून तो बंगल्यात राहतोय, चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. ती समाज म्हणून, देश म्हणून, राज्य म्हणून आपल्या प्रगतीचा तो एक निकष आहे महत्वाचा. तसाच एक निकष मजुरीची किंमत म्हणजे मजुरी दर वाढतोय, म्हणजे ती इंडस्ट्री जी आहे ती इंडस्ट्री चांगली चालती म्हणून त्याच्या शेवटच्या कामगाराला तो पगार देतोय. तसं शेतीत का होत नाही असा आपण विचार करून त्याच्याकडे बघायला पाहिजे. आपला विचार हा नेहमी मजूर केंद्रित राहतो. आपली तक्रार अशी सुद्धा असायला पाहिजे, म्हणजे आपण गेलो ना शेतकऱ्यांशी चर्चा करताना, शेतकऱ्यांचे तुमचे काय प्रश्न आहेत असं विचारलं तर पहिला हमी भावाचा येतो. बरोबर. आम्ही मग काय म्हणतो की हमी भावाचा आपण थोडा वेळ बाजूला ठेवू, मिळायलाच पाहिजे. माझ्या आजोबापासूनची मागणी आहे, आपल्याला तो मिळायला पण मिळत नाही, त्यामुळे तो तो असायलाच पाहिजे, तो आपला हक्क काही मिळायला पाहिजे. दुसरा प्रश्न मजुरांचा असतो. तिसरा प्रश्न शेतीतला खर्च वाढला, परत त्याचा तपशील समजून घेतला ना की त्याच्यामध्ये बरंच येतं. मग ते म्हणतात की पूर्वी एक फवारणी केली की कीड नियंत्रणात यायची, आता येत नाही. मग त्या औषधाची गुणवत्ता ढासळलेली आहे, शेतकरी सांगतात. मग तो आपल्या अजेंड्यावर विषय नसतो का, तर तो औषध उत्पादक आपल्याला समोर रोज दिसत नाही. तर शेतकरी कुठलेही 3 प्रश्न मानतो की पहिलं आमच्या उत्पादनाला भाव मिळायला पाहिजे. ती मागणी आपली अनेक वर्षापासूनची, अनेक पिढ्यांपासूनची आहे, तो मिळत नाही.
तो प्रश्न आहे, तो मान्यच करावा लागेल, त्याच्यासाठी कामही करावं लागेल. दुसरा प्रश्न असतो की मजुरांचं खूप चाललंय बरं, काम करायला नको वाटतं, मजूर टंचाई. तिसरा प्रश्न असतो शेतीतला खर्च खूप वाढला. त्याचा परत तपशील समजून घेतला की त्या तपशिलामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आपण अजेंड्यावर घ्यायला पाहिजे हे लक्षात येतं. त्याच्यात एक हमखास येतं शेतकऱ्यांचं म्हणणं की पूर्वी एका फवारणीनं जी कीड कंट्रोल होत होती, नियंत्रणात येत होती, त्यात 3-4 फवारण्या झाल्या तरी ते येत नाही, का तर औषधं चांगली नाहीत. तणनाशक फवारलं तर तण मरतच नाही, पूर्वी मरायचं. मग त्याची गुणवत्ता आपल्या अजेंड्यावर यायला पाहिजे की त्या औषधाची गुणवत्ता का नाही. बरोबर. त्या औषधांच्या कंपन्यामध्ये स्पर्धा वाढलेली आहे आणि गुणवत्तेसाठीची स्पर्धा आहे आणि त्यामुळं त्याचं किमती कमी झालीत असं पण होत नाही. पहा ना, बाकीकडं कसं होतं, बाकीकडं कुठलंही तुम्ही हे दैनंदिन गरजेच्या टूथपेस्ट घ्या, साबण घ्या, याच्या अनेक कंपन्या आहेत, त्यांच्यामध्ये गुणवत्तेची आणि किमती कमी करायची स्पर्धा आहे. शेतीच्या इनपुटमध्ये तसं का होत नाही, असा आपण अजेंड्यावर विषय घ्यायला पाहिजे. पण आपल्याला रोज मजूर दिसतो आणि त्यामुळे तो प्रश्न आपला रोजच समोर येतो, त्यामुळे तो प्रश्न आपल्याला मोठा वाटतो. दुसरा एक आता मजुरांना धरूनच प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा. आता खरं जर बघितलं तर शेतीमध्ये आपण याच्या आधी चर्चा केली की शेतीमध्ये महिलांचं योगदान खूप मोठं आहे. यंदा जागतिक पातळीवरती महिला शेतकरी वर्ष म्हणून ते साजरं केलं जातं. खरं तर तो इव्हेंट ठरू नये, कारण की शेतकरी महिलांची परिस्थिती काय आहे ते आपल्याला माहिती आहे. कारण की आर्थिक जे काही नियोजन असेल शेतीचं, त्याच्यामध्ये काही त्यांच्या हातात अजून दोर आलेले नाही आहेत. आजही आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं जे काही नियोजन असेल, निर्णय असतील, कुठलंही काहीही काम करायचं असेल तर ते पुरुषांच्या मार्फतच केलं जातं किंवा पुरुष त्याच्यात एक आदेश देतो आणि त्याच्यानुसार मग ते काम होतात. नेमकी परिस्थिती शेतमजूर महिलांची काय आहे? कारण की हा घटक मजूर म्हणून नुसतं बघता येत नाही, तर त्या महिला आहेत आणि त्यातली त्यात शेतीमध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचा कामाचा वाटा हा मोठा आहे. तर त्यांची परिस्थिती नेमकी काय आहे, त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? एकंदरीतच शेतीमध्ये महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे बरोबर. आणि जेवढं मोठं योगदान हो. तेवढंच दुर्लक्षित सुद्धा ते आहे. त्याचे अनेक पैलू आहेत, म्हणजे खातेदार महिला बनवण्यापासून ते शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला, निर्णय घेणाऱ्या महिला, एकात्मिक पद्धतीनं शेती शाश्वत करणाऱ्या महिला, असे अनेक त्याच्यावर एक स्वतंत्र चर्चा होऊ शकते. हो. FAOनं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केलं आणि त्या अनुषंगाने मागच्या आठवड्यातच मी एका संस्थेच्या कार्यक्रमाला गेलतो आणि त्यांना ते वर्ष कसं साजरं करायचं आहे असं एक नियोजनाचा तो कार्यक्रम होता. मी त्यांना एक म्हणजे तिथं जी झाली चर्चा तीच थोडं वेगळ्या पद्धतीनं करण्याचा. आपण असा एक विचार करू की आपण हे मजूर याच्याकडे फार सहिष्णू सहानुभूतीपूर्वक बघत नाही. पण आता बघा, मी जसं म्हणालो की 3 पिढ्यांपासून शेतमजुरी करणाऱ्या महिला सुद्धा आहेत. पुरुष जसे आहेत तशा महिला सुद्धा आहेत. माझी आजी करत होती, आई करत होती, मी सुद्धा करते. आपण अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम करतो. आपण एक साधं उपक्रम बघा, म्हणजे एक साधं की ज्या महिलेनं, जिचं वय आज 65 आहे आणि आयुष्यातली 20 वर्ष खुरपणीसारखी कामं केलेली आहेत कष्टाची, तिचं हेल्थवर, तिच्या याच्यावर काय परिणाम झाला असेल, आपल्या बघा अजेंड्यावर हा विषय नाही. किंवा शेतमजूर महिलांचं हिमोग्लोबिन तपासणी आणि त्या अनुषंगाने आपल्या अजेंड्यावर तो विषय नाही. आपण इतर ठिकाणी ते करतो, म्हणजे म्हणजे थोडं रूपकात्मक करण्यामध्ये करत राहतो. किंवा आपण बघा टोमॅटोचा विषय काढला, टोमॅटोची बांधणी करणं, त्या झाडाच्या फांदीला ती सुतळी बांधायची, वाकायचं, परत वर बांधायची, असं त्या महिलेला दिवसभर ते करत असेल, किमान 300 वेळा वाकावं लागत असेल आणि वर बांधावं लागत असेल. ते कष्ट, पगार आहे त्यांची जास्त, पण ते शारीरिक श्रम जे आहे ना, ते आपण इमॅजिन सुद्धा, म्हणजे आपण म्हणजे कोण की मध्यमवर्गीय किंवा पुण्या मुंबईतल्या, किंवा पुण्या मुंबईत काय की जे मजुरांना समस्या मानतात अशा लोकांना ते इमॅजिन होणं. किंवा गुडघाभर चिखलामध्ये भात लावणीचं काम करणारी महिला, आणि असं 20 वर्ष त्या महिलेनं काम केले,
त्या महिलेचं खरं ह्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिनानिमित्त तिचा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे. तिचं काय मत आहे, तिचे कुठले चोचले पुरे झालेत, तिचं कुठली स्वप्न पुरी झालीत, तिच्या आयुष्यात तिनं काय साध्य केले. तर मला असं वाटतं की ती फक्त एवढं म्हणेल की माझा उदरनिर्वाह झाला. असे कितीतरी पैलू आहेत. आणि दुसरी गोष्ट, महिलांचा विषय निघाला, शेतीत काम करणाऱ्या पुरुषांचं कष्ट कमी होणारं तंत्रज्ञान तर विकसित झालं. म्हणजे पूर्वी पुरुष मोठ ओढत होता, इंजिन आलं, परत मग वीज आली, त्यामुळे मोठ ओढणारा पुरुषाला ते कष्टाचं काम नाही राहिलं. तो आता दुसरं काहीतरी ड्रीप चेक करेल, म्हणजे तो मजुरी करेल पण तो ड्रीपचं काम, म्हणजे त्याचं ते कष्ट कमी झाले. आलं लक्षात, त्याचं तो वाल फिरवेल वगैरे तो मजुरीच करतोय पण त्याचं ते कष्ट कमी झाले. किंवा पूर्वी फवारणी यंत्र अत्याधुनिक नव्हते, ते खूप कष्टाचं ते ओढणं, त्याच्याऐवजी आता HTP किंवा ब्लोअर असं तंत्रज्ञान आले, त्यामुळे तो फवारणीच करेल पण त्याचं कष्ट शारीरिक कमी झाले. पूर्वी बैलांनी नांगरट करायच्या ऐवजी तो मजुरी ट्रॅक्टरनी करेल. पण महिला पूर्वी खुरपत होती, 2 पायावर बसून तिला खुरपायचंच आहे. पूर्वी द्राक्षाचं वर बघून नजर वर करून जे काम करायचं ते तिला आज तेच करायचं आहे काम. ती आज पण तीच काम करते. पूर्वी खाली वाकून कांदे लावायचे, ते वाकूनच तिला कांदे लावायचे आहेत. त्यामुळं असा आपण दृष्टिकोनच घेत नाही. त्यामुळं आणि असं झालंय की आम्ही एका ठिकाणी असा दृष्टिकोन घेतला, तर माझं शेतकरी बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे, आम्ही एका ठिकाणी अशी दृष्टिकोन घेतला तर शेतकऱ्यांना ते तितकंसं आवडलं नव्हतं. पण मी म्हणलं आपण असं बघायलाच नको, हा आपला घटक म्हणून बघितलं ना तर त्याचं पण काही असेल त्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे. बरोबर आहे की त्यांचे म्हणजे मी असा थेट प्रश्न विचारला, आता आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे आवडेल का नाही मला माहित नाही, पण मी परत एकदा सांगतो की मी सुद्धा शेतकरी कुटुंबातला आहे. आमच्या वडिलांना सुद्धा ही मजूर टंचाईची झळ बसती, आम्हालाही त्याचा प्रश्न आहे. तरी सुद्धा मग मी जो म्हणाला ना की त्याची तरी सुद्धा ह्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, की मी असं एक काय म्हणतात त्याला, आता वेगवेगळे त्या टीव्हीवर ते वेगवेगळे बिग बॉस सारखं वगैरे असं येते ना, की आपण एक असं देऊन बघू की तू 200 वेळा खाली वाकून वर करून ते टोमॅटोची बांधणी करून दाखव. बरोबर आहे. चिखलामध्ये गुडघ्यावडे पायामध्ये खाली वाकून, काटकोनामध्ये वाकून ते खाली मान करून ते करून दाखव. तर शेतकऱ्यांविषयी प्रचंड आदर असूनही नाही, ही वस्तुस्थिती आहे. मजुरांविषयी आपल्याला सहिष्णु भाव जोपासावा लागेल. बरोबर. आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणं, म्हणजे त्यांचं ती बार्गेनिंग पॉवर, जसं मला पीक घेण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे माझ्या माळरानावर पूर्वी उडीद काय मूग हुलगा मटकी सुद्धा पिकत नव्हती, तिथं मला आता माझ्या डाळिंबाच्या बोरीच्या बागा आलेल्या आहेत, माझ्या पुढे तो एक सक्षम पर्याय आला. तसंच पूर्वी मी ज्वारी काढायला जात होतो मजुरीला, मला ते कष्टाचं काम वाटते, त्यामुळे मला सावलीत बसून द्राक्षाचं निवडणं वगैरे बरं वाटते, त्यामुळे मी तो पर्याय निवडतोय. बरोबर. तर हे पर्यायाची मांडणी, विकास म्हणजे काय असतो की अनेक पर्याय, अनेक संधी मिळणं आणि त्याच्यातला मला चांगला वाटणं, निवडता येणं, म्हणजे जेवढे पर्याय उपलब्ध असतील तेवढं विकास होण्याची शक्यता वाढती. तसं तो अशा दृष्टीनं बघावा असं मला वाटतं. आपण ज्यावेळेस मजुरांबद्दल चर्चा करतो त्यावेळेस शेतमजूर हा एक भाग झाला. शेतमजुरांनाच दुसरा एक पर्याय म्हणून किंवा काम करण्यासाठीची जी काही एक महत्वाची यंत्रणा होती आपल्याकडे, जी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे, आपण त्याचा सातत्यानं उल्लेख करतो, त्या मनरेगा योजनेचा. तर रोहियोच्या अंतर्गत आपल्याकडे मोठमोठी कामं झाली, आपण त्याच्याबद्दल बोललोय मागच्या काही भागांमध्ये. आता मागच्या काही काळात मनरेगाचं नाव बदलण्यावरून बरंचसं गोंधळ राजकीय निर्माण झालेला होता, त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली, परंतु ते नावापुरतीच सीमित राहिली. आता केंद्र सरकारनं मनरेगाचं नाव बदलून VBG रामजी असं ठेवलंय. तर हा फक्त नाव बदलापुरता बदल आहे की त्या एकूणच योजनेचं स्ट्रक्चर बदलण्यात आलंय? मला असं वाटतं की हे केवळ नाव बदलणं नाही, हे नाव बदलणं असं अजिबात नाही, तर हे त्याच्यातला हमी हा शब्द काढून टाकणं. आणि ह्या अशा वेळेला की कोरोनाच्या संकटामध्ये त्या योजना आणि त्या अनुषंगाने बरीच चर्चा झाली आणि त्याची मागणी वाढण्याला कारण काय काय आहेत, म्हणजे शहरातून परत मजुरांचे लोंढे गावाकडे गेले आणि ते मागणी वाढण्याचं कारण म्हणजे अजून सुद्धा आपल्या एकंदरीतच विकास प्रक्रिया किंवा एकंदरीतच विकासाचं जे काही दृष्टिकोन आहे ह्याची प्रकृतीच तोळा मासा आहे.
की थोडं काय बदलला, थोडा पावसाला उशीर झाला की गावाकडून लोंढे शहरात येतात, शहरात काही समस्या झाली की शहरातनं लोंढे गावाकडे जातात. त्यामुळं आपलं प्रकृती तोळा मासा आहे आणि अशा तोळा मासा असणाऱ्या प्रकृती असणाऱ्या घटकांची, मजुरा संघटित क्षेत्रातल्या कामगारांची हमी काढून घेणं हे खूपच चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि ह्याचा आनंद, म्हणजे आनंद म्हणण्यापेक्षा हे आश्वासक कुणालाच नाही. म्हणजे कदाचित शेतकऱ्यांना वाटलं ना की रोजगार हमी गेली, जायलाच पाहिजे, ती गेली तर ह्याचं बरं होईल, म्हणजे मजुरांचं तरी प्रश्न थोडा कमी होईल, रोजगार हमी हा एक पर्याय त्यांच्या पुढचा जाईल. तसं अजिबात होणार नाही. तसं का होणार नाही? का तर आज मजूर जातील, आपण सुपात असणार आहोत. का तर महाराष्ट्र सारखं राज्यामध्ये रोजगार हमी योजनेतून जी कामं उभा राहिलेली आहेत ना, त्याच्यावर प्रत्यक्ष फायदे केवढे झालेले आहेत हे आपण त्याचा तपशिलात अभ्यास केला तरच कळतं. म्हणजे मृदा जलसंधारणाची कामं रोजगार हमीतून झाली पूर्वी, आणि त्यामुळं वॉटर टेबल वाढला आणि त्यामुळं बागायती क्षेत्र वाढलं. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला बागायती क्षेत्र वाढलेलं दिसेल. त्याचं कारण पडलेला पाऊस जिरतो आणि हे रोजगार हमीतून फळबाग लागवड योजनेसारख्या योजनेमुळे तर मोठी क्रांती झाली. तर ते सुद्धा परत हळूहळू तिथपर्यंत ती जाईल, हमी जर गेली त्याच्यातनं. त्यामुळं मला स्वतःला ते जे झालेलं आहे ते चुकीचं वाटतं. हमी द्यावी लागेल असा फार मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. आपण किती जरी गप्पा मारल्या ना, 4थ्या नंबरची झालो, 5व्या नंबरची झालो अर्थव्यवस्था, तरी सुद्धा जगण्याची हमी, रोजगाराची हमी, शिक्षणाची हमी, आरोग्याची हमी, या सगळ्या गोष्टी सरकारला द्यायच्याच आहेत आणि द्याव्याच लागतील, लोककल्याणकारी त्यांना म्हणून घ्यायचं असेल तर. त्यामुळं हमी हा शब्द जाणं हाच मोठा त्याच्यावरचं संकट आहे असं मला वाटतं. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनीच त्याच्याबद्दल बोलताना सांगितलं की यामध्ये आम्ही मजुरीचे काही दिवस वाढवलेले आहेत. म्हणजे आधी 100 दिवसांचं होतं ते 125 केले आहेत. दुसरीकडे त्यांचा असाही दावा आहे की आम्ही ज्या काळात मजुरांची टंचाई असते, म्हणजे सोयाबीन काढणीचा हंगाम असेल, म्हणजे काढणीचा हंगाम असेल, लावणीचा असेल, पेरणीचा असेल, तर त्या काळात आम्ही या योजनेच्या अंतर्गत काम देणार नाहीत. आणि त्याच्यामुळे तो शेतकऱ्यांना किंवा शेतीला सुद्धा मदतशीर असा हा कायदा होईल आणि याच्यातनं मग मजुरांची टंचाई सुद्धा राहणार नाही, असंही त्यांचं एक लॉजिक आहे. तसंही त्यांनी दावा केलाय. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, तो दावा केला आणि त्या दाव्याच्या अनुषंगानेच मी थोडं माहिती घेत होतो. तर तो दावा कोणत्या अभ्यासाच्या आधारात, कोणत्या राज्यांची जे चर्चा करून किंवा राज्य सरकार किंवा तिथल्यांशी केलाय असं माझ्या अद्याप तरी काही पाहण्यात आलं नाही. की मजूर टंचाईचे दिवस सरकारकडे कुठला अशी आकडेवारी आहे की जुलैच्या ह्या तारखेपासून ऑक्टोबरच्या ह्या तारखेपर्यंत मजूर टंचाईचे दिवस असतात, किंवा ऑक्टोबरच्या ह्या तारखेपासून फेब्रुवारीपर्यंत मजूर टंचाईचे दिवस आहेत, किंवा आता आपण जो आम्ही 1-2 गावाचा अभ्यास केला तर आम्ही जे सांगितलं की 10 हेक्टर टोमॅटोची लागवड होणं म्हणजे मजुराची मागणी शेकड्यामध्ये वाढणं, असे सरकारी पातळीवर अभ्यास तरी उपलब्ध आहेत का, मला मोठी शंका आहे. त्यामुळं 100चे 125 करणं, हमी न देणं, हे याच्यातच ती किती मोठी विसंगती आहे ते बघा. की तुला 125 देऊ आम्ही, पण हमी नाही देणार. 100चे 125. आणि शेतकऱ्यांचा मला काय म्हणायचं माहिती आहे का, की आपण ना तपशिलात जात नसल्यामुळं शेतकऱ्यांची आताची जी भावना आहे ना, त्या भावनेवर स्वार होण्याचा हा प्रकार वाटतो मला. की शेतकऱ्यांना ते आश्वासक वाटावं की सरकार शेतकऱ्यांच्या मजूर टंचाईचा विचार करते, पहा बरं काही योजना करताना. पण मजूर टंचाईचे किती वेगळे पैलू आहेत आपण थोडे आता चर्चेत बघितले. ह्याचा सगळा अभ्यास करायला पाहिजे होता अगोदर, आणि मग पॅचेस ठरवायला पाहिजे होते की मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये मजूर टंचाई नाही, पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या जिल्ह्यामध्ये मजूर तीव्र, इंडिकेटर ठरवा ना त्याचे काही असतील तर. एवढं मोठी यंत्रणा, एवढे विद्यापीठ आहेत आपल्याकडे, एवढे संशोधन संस्था आहेत, मजूर टंचाईचे काय इंडिकेटर आहेत किंवा त्याला गुण ठरवा की ह्या जिल्ह्यात मजूर टंचाई यावेळेस असती, त्या जिल्ह्यात नसती. आता तुमच्या मराठवाड्यामध्ये सोयाबीन करताना मजूर टंचाई असेल, पण आता त्या सोयाबीनमध्ये काम करणारी लोक ऊस तोडणीला काय हौस म्हणून आलेत का, तिथं काम उपलब्ध नाही म्हणून ते ऊस तोडणीला आले असतील ना बिचारे. परत ते गेले फेब्रुवारीमध्ये, तर तिथं परत काम असणार आहे का?
ते बघावं लागेल, ते सगळा तपशील समजून घ्यावा लागेल. काय माहितीये का, अलीकडे आपण ना तपशिलात जायचंच नाही, समाज म्हणूनही जात नाही, धोरणकर्ते म्हणूनही जात नाही, राज्यकर्त्यांना जायचंच नसतं तपशिलात. त्यामुळे जी आता जनभावना आहे त्याच्यावर स्वार होत होत करत राहायचं. तपशील समजून घेतला पाहिजे की कुठं नक्की मजूर टंचाई आहे, कुठले दिवस आहेत, कुठल्या जिल्ह्यात कुठले दिवस असतात. आता तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यां शिवारात ऊस दिसतो आणि त्या शिवारातले मजूर, भूमिहीन मजूर शेजारच्या गावात कामाला जातात. म्हणजे तिथं ऊस वाढलाय म्हणून त्यांना तिथं मजुरी हिरवगार दिसते, म्हणजे आपल्याला वाटेल की तिथं शेती भरली म्हणजे मजुरांचं खूप चांगलं. तसंही होत नाही. ते शेजारच्या गावाला जातात, तिथं तिथं काही फार तर शिवार हिरवगार नसतं, पण तिथं शेकड्या 100-125 एकर कुठलं तर भाजीपाला पीक असतं. त्यामुळे तिथं ते मजुराची संख्या, हे एवढा सूक्ष्म अभ्यास करावा लागेल. बरोबर. आणि मग ते मला मला तर याच्यातनं काय वाटतं माहिती का, शेती विकास, शेतकरी विकास आणि मजूर विकास असं वेगवेगळं न बघता ते समग्र दृष्टीने बघावं लागेल. बघायला पाहिजे. शेतकरी आणि शेतमजूर हे एकमेकांना पूरक आहेत, ते काही विरोधक नाही आहेत एकमेकांचे. हा महत्वाचा मुद्दा सांगितला. त्यासोबतच शेतकरी महिलांची काय, शेतकरी महिला आणि त्या मजूर महिलांची काय अवस्था आहे त्याच्याबद्दलही बोललात. मनरेगा असेल किंवा त्यातलं नाव, त्याचं नामकरण असेल, ते नामकरण करताना त्यातली जी काही हमी काढून घेतली त्याच्याबद्दल तुमचं सगळं काही विश्लेषण जे काही तुम्ही सांगितलं. या सगळ्या निमित्तानं खरं तर शेतमजूर हा एक महत्त्वाचा घटक आहे. जसं मी सुरुवातीला म्हणालो, ते का म्हणालो त्याचं कारण, शेतकरी एवढंच आपल्याला फक्त शेती म्हटलं की शेतकरी एवढंच दिसतं, पण त्यातले हे उपघटक जे महत्त्वाचे आहेत, कारण की ते खूप महत्त्वाची भूमिका त्याच्यात बजावत असतात. शेतमजूर असतील, महिला असतील, तर त्याला आपण कधीच त्याच्याकडे बघत नाहीत, त्याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करतो. आणि एकीकडे आपल्या शेतमालाचं उत्पन्नाची आपल्याला हमी नाहीये, त्याच्यामुळे आपण कुठेतरी फक्त आणि फक्त झापड लावून तेवढं उत्पन्नच बघतोय की काय, असं व्हायला नको. म्हणून ही सगळी चर्चा आपल्याला करणं महत्त्वाचं वाटलेलं होतं. तुम्ही वेळ दिलात, सविस्तर तुमची जी काही मतं आहेत, मतांतर आहेत ती मांडली आहेत. आता प्रेक्षकांनो, तुमची वेळ आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? तुम्हाला यातले काही मुद्दे जर का पटलेले नसतील तर ते का पटलेले नाहीत तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुर्तास तरी या मुलाखतीत आम्ही इथेच थांबतोय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.